उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंची क्लिप दाखवत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं। यावरूनच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली। आता त्यांची शिवसेना ही अधिकृत शिवसेना राहिलेली नाही आणि लोकांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। आता तुम्ही बाळासाहेबांची भाषणं लावत आहात, पण ती भाषणं ऐकून लोकही आता तुमच्या पक्षातून निघून जातील असा घणाघाती टोला त्यांनी लगावला। त्यामुळे तुम्ही कितीही भाषणं लावा, काहीही उपयोग होणार नाही। तुम्ही सीएम पदाच्या मोहापायी पूर्वीच हिंदुत्व सोडलेलं आहे असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये बाळासाहेबांचं भाषण जे आहे, ऑडिओ क्लिपमधलं संपूर्ण भाषण हे काल पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांना ऐकवण्यात आलं। त्यावरून टीका अशी होती आहे की उद्धव ठाकरेंचा करिश्मा कमी झालाय का, की त्यांना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या ऑडिओ क्लिपची किंवा त्यांच्या भाषणाची मदत घ्यावी लागेल। असं आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाकरता केव्हाच खुंटीला टांगून ठेवलं होतं। आता अधिकृत शिवसेना पण त्यांची नाही, ते त्या लोकांनी पण शिक्कामोर्तब केलं विधानसभेच्या निवडणुकीत आणि त्यामुळे आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ते त्यांच्या कार्यक्रमात लावतायत। मी उद्धवजींना एवढंच सांगेन की ती भाषणं तुमच्याकडे आलेल्या लोकांनी ऐकली तर ती उरली सुरली लोक सुद्धा अधिक जोमाने एकनाथ शिंदेकडे जातील, नाही तर भारतीय जनता पार्टीकडे येतील। आता जो बूंद से गई वो हौद से नहीं आती है। आता तुम्ही हिंदुहृदय सम्राटांची कितीही भाषणं लावा, पण हिंदुहृदय सम्राटांचं हिंदुत्व तुम्ही काँग्रेसच्या मोहापायी, मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी तुम्ही सोडून दिलत, हे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलेलं आहे। तो पण डब केलेला आवाज, ज्याने मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा केली। त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो, याच्यातच सगळं आलेलं आहे। तर मला त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही। महाकुंभच्या निमित्ताने अशा पद्धतीची खिल्ली उडवणं तो आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे। मी स्वतः माझ्या आई बरोबर महाकुंभला जाऊन आलेलो आहे। गंगा स्नान